तर नमस्कार मंडळी, मी दीपक परब. आम्ही दीप क्रिएशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आता आम्ही विजयदुर्गावरनं देवगडला आलो आहे. देवगडला पोचलो आहे. तुम्ही मागे बघू शकता, आय लव देवगड. तर इथे थांबलो होतो देवगडला. तर इथून आम्ही जाणार कुणकेश्वरला तारामुंबरी बीच करत आणि नंतर जाणार आहे देवगड जेट्टी, देवगड बीच आणि देवगडचं एक पवनचक्की प्रसिद्ध ठिकाण आहे. ते तुम्हाला कळेलच. व्हिडिओ पूर्ण बघा, अशीच कंटिन्यू करा. तर चला, आता आम्ही इथे बॉबी मुंबई वडापाव, तर इथे वडापाव खाल्ला आहे आणि आम्ही आत्ता इथून निघतो आहे कुणकेश्वरकडे जाण्यासाठी. कारण की आम्हाला जेवायचं होतं, जेवायचा टाईम झाला आहे, पण आता मंदिरात जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही जेवायला गेलो नाही. तर थोडासा नाश्ता केला आणि आता आम्ही निघतो आहे. तर हे बघा समोरच, इथूनच हे बघा कुणकेश्वरला जाण्यासाठी इथूनच रस्ता आहे आणि तारामुंबरी बीच पण इथूनच जवळ आहे. अगदी 5-10 मिनटामध्ये तारामुंबरी येईल. तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असेल, आम्ही खवळे महागणपतीला गेलो होतो, ते पण इथूनच जायचा रोड आहे. तर चला आता आपण जाऊया. तर आता आम्ही पोचलो आहे कुणकेश्वर मंदिरच्या जवळ आणि या साईडला आहे बघा, हे भक्त निवास आहे आणि आम्ही आत्ता हातपाय धुतले आहेत आणि आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. तर चला, आम्ही गाडी पार्क केली इकडे आणि आम्ही आज जातो आहे. आता चपलांमध्ये. तर चला, असा हा समोर गेट आहे कुणकेश्वरचा. तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. इथून पण साईडने बीचवरती जायला रोड आहे. इकडे चप्पल स्टँड आहे, पण आम्ही वरती पण काढू शकता. इथेच काढूया. हो हो, चला आम्ही इथे चप्पल काढतो. तर चला, आम्ही आता मंदिरात प्रवेश करतोय. गरम किती आहे बघितलं ना. चलो. तर चला, आम्ही पोचलो आता कुणकेश्वर मंदिरच्या इथे आतमध्ये आणि इथूनच आतमध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी हे आहे. मी मंदिरात जाऊया आतमध्ये.
चला आम्ही आत्ता दर्शन घेतलंय. खूप सुंदर असं दर्शन झालंय. मस्त काहीच गर्दी नव्हती. सगळ्यांनी एकदम आतमध्ये जाऊन मस्तपैकी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलंय. आतमध्ये शूटला अलाउड नव्हतं त्याच्यामुळे मी काही केलं नाही. पण मी थोडीशी चोरून व्हिडिओ केली आहे. ती तुम्हाला देवाचं दर्शन होईल. चला आता बाहेरची पण मंदिर आहेत. बाहेर पण खूप सारे तिकडच्या त्या मंदिरांचं दर्शन घेऊ. चला आम्ही आता आलोय बाहेरचं देवी जोगेश्वरी मंदिर आहे. तर तिकडे जाऊन दर्शन घेऊया आपण. तर इथे समोर कुणकेश्वर मंदिराबद्दल संक्षिप्त माहिती अशी दिली आहे की हे मंदिर कधी आणि कसं बांधलं गेलं. तुम्ही पॉज करून ते बघू शकता, वाचू शकता. तर हे देव भैरव मंदिर आहे. अगदी मंदिराच्या बाजूलाच भैरव देवाचं मंदिर आहे. एकदम मस्त लाकडी कामाचं हे लाकडी मंदिर आहे. पूर्ण लाकडात उभं राहिले. गणपती बाप्पा मोरया. हे नारू निळकंठ समाधी ना, ते लिहिलंय तिथून वरून उडी मारली. तर ह्यांनी माहिती वाचली असेल तर यांच्याबद्दल तुम्हाला कळेल की मी ती माहिती देईन तुम्हाला. तर आमचं दर्शन झालंय आणि मागे बघा कुणकेश्वर मंदिर. आणि हे असं बाजूलाच बीच आहे, कुणकेश्वर बीच. खूप मस्त बीच आहे. आता तिकडे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय. कुठलं काम आहे माहिती नाही. पण हे बघा मस्त असा बीच. मी खाली जात नाही कारण की खूप ऊन आहे आणि पाय पण खूप भाजत आहेत, है ना स्वप्नील? अरे खूप ऊन आहे आणि खाली जात नाही मी आता. तुम्हाला मी इथूनच असा बीच दाखवतो. खरं खूप सुंदर बीच आहे. तुम्ही कधी पण आलात तर नक्की व्हिजिट द्या कुणकेश्वर देवाला. ही आपली कोकणातली म्हणजे एक प्रकारची काशी समजली जाते. जागृत देवस्थान आहे. नक्की भेट द्या. अक्षय कसं वाटलं दर्शन घेऊन? प्रसन्न झालं. अक्षय खूप लांबून आलाय. वैभवने त्याची इच्छा होती की कुणकेश्वरला जायची, ती आज पूर्ण झाली आहे. आणि दर्शन पण असं म्हणजे पूर्ण गाभाऱ्यामध्ये जाऊन त्याने दर्शन घेतलंय. स्पर्श करून. हा, देवाला स्पर्श करून. तर चला खूप मस्त वाटलं इथे येऊन. आता काय करूया आपण, थोडा वेळ थांबणार आम्ही इकडे कारण की ऊन खूप आहे. म्हणून मी आता बीचवर पण जात नाही आहे आतमध्ये. पाय पण खूप भाजत आहेत आणि आम्ही खूप ट्रॅव्हल पण केलं आहे उन्हातनं.
तर चला आम्ही आता निघतोय कुणकेश्वरच्या इथून, परत बाहेर निघतोय आम्ही. तर आता आम्ही पोचलोय तारामुंगरी बीचवरती, पेठमुंगरी पण बोलतात त्याला. तर हे बघा, आता आम्ही कुणकेश्वरनं आलो आणि आता इथे पोचलोय. आणि या ठिकाणी हे बघा, समुद्री कासवाची अंडी आहेत, त्यांनी असं इथे केलंय. आता त्याच्यामध्ये अंडी आहेत, हा आहेत ना, हे काय लिहिलंय ते आहेतच म्हणजे अंडी. हे बघा, अशी त्यांनी अंडी ठेवली आहेत आणि त्याची त्यांनी तारीख पण लिहिलेली असते की कोणत्या तारखेला ही अंडी आहेत आणि किती संख्या आहे अंड्यांची आणि ते कधी होणार. हे बघा, अंडी ती आणि जेव्हा याच्यातून त्यांची पिल्लं बाहेर निघतात तेव्हा ती अशी समुद्रात सोडली जातात. खूप चांगला उपक्रम आहे. अरे ऊब भेटली पाहिजे ना त्यांना, अंडी काय वरती थोडी ठेवणार आहेत. एवढं बाजूबाजूला ठेवतो. खड्डा असेल, खड्ड्यात करतात आणि तिकडे ठेवून देतात. कासव अशी येतात आणि कुठे घालतात अशी अंडी तिकडे कुठे पण अशा रीतीत. हे लोक काढतात तिकडनं आणि इकडे ठेवतात, कारण की एकदा अंड घातलं कासवाने ते निघून जातं, परत बघायला येत नाही. तर आम्ही आलोच, मी समोर बीच बघू शकता, किती छान असा आणि सुंदर, एकदम व्हाईट वाळू आणि साफसुथरा आहे एकदम, असा कचरा नाही. पब्लिक पण जास्त नाही, त्या साईडला पब्लिक आहे, थोडी आंघोळ करतायत, मजा करतायत. आणि ऊन खूप असल्यामुळे जास्त आम्हाला फिरायला पण मिळत नाही आहे. बघू शकता, काळा पण पडलो असेल थोडा. तर चला, हे बघा, तर आपल्याला तिकडे, तुम्हाला त्या साईडला पवनचक्क्या दिसतात का माहिती नाही, पण आपल्याला देवगडला तिकडे जायचं आहे. आणि अक्षयला पण वैभववाडीला जायचं आहे, त्याच्यामुळे तो निघतोय. तो बोलतो मी आता देवगड नाही येत आहे, कारण की त्याला जायला खूप उशीर होईल, काळोख होईल. निघतोय बोलतो. चालेल, हो हो, आरामात. तर चला चल, बाय, भेटू आता मुंबईला कामावरती. चला, तू काय करणार आहे, कोणती ट्रेन आहे तुझी? तिकीट नाही भेटले, ठीक आहे, चालेल मग, चल. तुम्ही थांबताय ना, आता तिकडेच येतो वरती देवगडात. हा, तर आता आम्ही पोचलोय पवनचक्कीच्या इथे, देवगड गार्डन. तिकडे एक फेमस जागा आहे, एकदम मस्त पॉइंट आहे. तुम्ही देवगडला आलात तर हा, हे बघा, दिसते, ही आहे पवनचक्की. आणि पूर्ण या एरियाचं लाईटचं काम याच्यातूनच होतंय. आणि तुम्ही माझ्या ह्याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तरी पण आज आम्ही परत चाललोय त्याच जागेवरती. ऐक ना, ह्या ज्या बाईक लागल्यात ना, तिथे लाव.
तर आता आम्ही पोचलो आहे पवनचक्कीच्या इथे. तुम्ही समोर बघू शकता, हे बघा पवनचक्की. हे देवगडला जर तुम्ही येत असाल तर हे खूप फेमस ठिकाण आहे. आणि समोर खूप म्हणजे गार्डन पण आहे आणि सुंदर असा नजारा बघायला मिळतो. कारण की आता सनसेटचा पण टाईम झाला आहे, तुम्हाला सनसेट पण बघायला मिळेल. मस्त सूर्य दिसतो आणि मस्त बीच पण, एकदम सुंदर बीच देवगड. तर चला, स्वप्नील कुठे राहिला? स्वप्नील लावा लागता काय? तर चला आता आपण पुढे जाऊ. तर आता आम्ही पोचलोय देवगड बीचला. बीचच्या वरच्या साईडला आहे आणि हा बघा, हा असा एरिया आहे. एकदम मस्त स्पॉट आहे. आणि मी तुम्हाला याच्या अगोदर पण दाखवलं होतं की ही महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची समुद्रावरील झिपलाईन आहे. आणि ह्याच्या प्राईस पण मी तुम्हाला देईनच. लहान मुले असतील 13 वर्षाच्या खालील तर त्यांची प्राईज आहे 750. आणि 14 वर्षाच्या वरील जे पण आहेत त्यांना 600 रुपये. आणि छोटे म्हणजे 5 वर्ष आणि 13 वर्षाच्या खालील असतील तर त्यांच्यासाठी फक्त 300 रुपयामध्ये आहे. आणि खूप छान अशी जिपलाईन आहे. ही बघा, याच्या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली होती. तरी महाराष्ट्रामधील सर्वाधिक लांबीची आणि उंचावरची समुद्रावरती ही अशी फर्स्ट जिपलाईन आहे. आणि हे असं समोर गार्डन आहे आणि त्याच्या समोर हा असा देवगडचा बीच. आणि आता सनसेटचा पण टाइम झाला आहे आणि तुम्ही समोर बघू शकता सूर्य मावळतोय. आणि हा असा खाली देवगडचा बीच. आपण खाली पण जाऊया ना सर? खाली जायचंच आहे. हां, तर काय होतं की जेव्हा आपण पवनचक्की बघायला येतो तर ते वरच्या साईडला आहे. आणि आम्ही इथून पण जाऊ शकतो, इथून पण रस्ता आहे जाण्यासाठी. जर तुमच्याकडे बाईक किंवा कार असेल तर तुम्ही फिरून पण जाऊ शकता देवगड बीचला जाण्यासाठी. चल आपण गार्डन बघूया ना. इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण खूप हे आहेत. तर मी ही यशची एक व्हिडिओ पण टाकली होती, ती पण खूप व्हायरल झाली होती. यशला इथे घेऊन आलो होतो. तर चला आता आपण समोर गार्डनमध्ये जाऊ. ह्याच्यासाठी काय पैसे? नाही नाही, तर हे आतमध्ये आलो आहे. या लॉनमध्ये प्रवेश नाही आहे, पण एकदम मस्त असं हे गार्डन बनवलं आहे एकदम समुद्राच्या बाजूलाच. आणि स्वप्नील खाली आहे. मी समोर बघू शकता एकदम मस्त देवगडचा बीच आणि या साईडला पवनचक्की. एकदम मस्त नजारा असतो. जर तुम्ही सनसेटच्या टायमाला याल इथे तर खूप मस्त असा नजारा असतो. बघा ड्रोन पण उडवतात. ही सनसेटची मजा. हा, आता कॅमेरा तुम्हाला किती दिसते ते माहिती नाही, पण हा सनसेट बघण्याची जी मजा आहे ती एकदम मस्तच आहे. स्वप्नील कसं वाटतंय इकडे येऊन? पहिलं म्हणजे झालं देवदर्शन. मोठ्याने जोरात. देवदर्शन जे झालं ना ते खूप चांगलं झालं. त्यानंतर हे जे बघण्याचं आहे ना, हे आमच्या गुहागरला पण आहे, पण इथे येऊन गुहागरला पण येऊन इथे पण म्हणजे बघण्याची मजा आहे ती कुठेच नाही. ते पण या कोकणात येणं हेच. नक्की तुम्ही पण या कोकणामध्ये. कोकण आपलं जसा कधी पण या आमच्या देवगडमध्ये. आणि आपण कधीतरी गुहागरला पण स्वप्नीलच्या गावी व्हिजिट देऊया आणि गुहागर पण एक्सप्लोर करूया आपण. हां, आणि ह्या बघा समोर सूर्य पण खाली गेलाय, दिसे नाहीसं झालाय, एकदम लाईट येते. ठीक आहे, चला. मस्त वाटते ना, एकदम हवा सुटली, एकदम गार हवा.
जे दुपारी जे गरम होत होतं ते इथे येऊन असं वाटतं की आपण आम्हाला थोडासा उशीर झाला, पण थोडा तुम्हाला सनसेट दिसलाच असेल. आणि आता सूर्य पूर्णपणे खाली गेलाय, थोडा पण दिसत नाही ना आता. एकदम मस्त नजारा होता मगाचा. आहे सूर्य, पण तो जी त्याची लाईट आहे तीच तुम्हाला दिसते आता. पण सूर्य पूर्णपणे मावळलाय. आणि ही समोर अशी पवनचक्की. नक्की विजिट करा तुम्ही. जर कधी देवगड साईडला आलात फिरायला, कोकण दौरा केलात, तर या देवगडला येऊन तुम्ही नक्की विजिट करा. आणि हा स्पॉट तर तुम्ही कधी मिसच नको करू, कारण की इथे तुम्हाला खूप मस्त वाटतं. संध्याकाळच्या वेळेला जर आलात तर या साईडला खूप चांगलं आहे. आणि तुम्हाला जो समोर जो डोंगर दिसतोय तो आहे देवगड किल्ला. आता तिकडे त्याचे अवशेष काही थोडेच राहिलेत, पण खूप मस्त आहे. देवगड किल्ल्यावरती पण तुम्ही जाऊ शकता. आणि हा गार्डनचा असा एरिया आहे, तो तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. नक्की विजिट करा. हा बघा, हा आहे सेल्फी पॉईंट. इकडनं सेल्फी घेतात. आता स्वप्नीलला पण सेल्फी घेण्याची इच्छा झाली आहे. हा, Selfie तर व्हायलाच पाहिजे. घे. आणि आपण पण एक फोटो काढूया आपला एकदम मस्त. इकडे बघ. मी इकडे पर्यटक बघू शकता किती गर्दी असते. आणि संध्याकाळचा सनसेट बघण्यासाठी खूप गर्दी असते इकडे. मेन म्हणजे इकडचा सनसेट आहे. जर तुम्ही कधी आलात तर इकडचा सनसेट मिस करू नका. मिस करणार नक्की आहे. आणि आमचा पण टायमिंग थोडासा कमी आहे, मिसमॅच झाला आहे. पण आम्हाला मिळालं आहे, सनसेट बघायला मिळालं आहे. तर आता आम्ही खाली चाललो आहे बीचवरती जाण्यासाठी. तुम्ही गार्डन तर बघितलंच असेल. आणि खूप चेंजेस होत आहेत अजून इकडे. पर्यटक पण खूप येत आहेत. हां, तुम्ही बघू शकता आज ईद आहे, त्याच्यामुळे काही पर्यटक खूप जण आले तिकडे पाहण्यासाठी. तर सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही समोर बघू शकता खूप पब्लिक आहे. खूप सारे पब्लिक इथे राहतात, पण काही जण स्टे पण करतात. स्टे करून इकडे देवगड एक्सप्लोर करतात. आणि खूप मस्त आहे ठिकाण. तुम्ही कधी आलात तर नक्की या. हे बघा, तुम्ही समोर बघू शकता मस्त असं गार्डन आहे. आणि तुम्हाला जर स्वप्नीला तर आता खूप आवडलं इकडे येऊन, कारण की थोडा आम्हाला उशीर झाला. कारण की आम्ही खूप पॉईंट घेतले. कारण की आम्ही पहिला विजयदुर्ग गेलेलो, त्याच्यानंतर आम्ही कुणकेश्वर, अजून काही स्पॉट केले, त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो. थोडासा वेळ झाला आहे, ठीक आहे. अजून पण काही एवढा काळोख पडला नाही. आणि हा बघा, समोर तुम्ही असे पॉईंट केलेत, तुम्ही इकडनं फोटो घेऊ शकता. असे खूप सारे सेल्फी पॉईंट आहेत. तुम्हाला मी वरती जाऊन कसा व्ह्यू दिसतो ते मी तुम्हाला दाखवतो, की वरून कसा व्ह्यू दिसतो. तर तुम्ही आलात तर या पॉईंटला नक्की विजिट द्या. तर हा बघा, वरून असा आता आम्ही खाली जातो. आमची पण घाई झाली आहे, कारण की का माहिती आहे, अरे नाही जागा. अरे यार, आमच्या बरोबर गेम झाला. तिथून आहे काय थोडं तरी. चला, आता परत आम्हाला वरती जावं लागेल. त्याच्यानंतर खाली जाण्यासाठी त्या साईडून जागा आहे. तर बघूया कसं आहे ते. आम्हाला वाटलं होतं इथूनच जागा असेल, म्हणून आम्ही चालत एवढं लांब आलो. पण त्या साईडून जागा आहे. ठीक आहे, आपण जाऊया. बीचवर तर जायचंच आहे आपल्याला आता.
म्हणजे आपण जरी टॉर्च लावला ना तरी पण आपल्याला विजिबल असेल तिकडे. तर चला, आमची आता खूप घाई झाली, खूप म्हणजे खूप झाले आणि आम्हाला आता जायचं आहे बीचवरती. तर आमची गाडी पण इकडे वरती पार्किंग केली आहे. तर आम्ही आता निघतो इकडनं जाण्यासाठी. तर आता ऑलमोस्ट 7 वाजायला आलेत आणि आता आम्हाला जायचं आहे बीचवरती. तर आम्ही निघतो इकडनं फटाफट खाली बीचवर जाऊया. बीच थोडासा एक्सप्लोर करूया, कसा आहे बीच, काय आहे. पण जायला आपल्याला 5 मिनटं तरी लागतील तिकडे जायला. तर चला आपण फटाफट निघूया, कारण की हे बघा समोर पवनचक्की पण आहे आणि जी हवा सुटली आहे यार इकडनं. हा स्वप्नील, इकडनं निघायचं मनच नाही करत आहे ना? नाही अजिबात नाही, इथेच थांबायचं आता. तर आम्ही तर विचार करतोय आज जायचंच नाही घरी, इकडेच थांबायचं. एक दिवस वाढूया काय अजून? माका तर सुट्टी आहे. तुका सुट्टी या, माका सुट्टी नाही या बाबा. तर चला, तर आपण इकडनं निघूया आणि डायरेक्ट जाऊया बीचवरती. आपल्याला थोडी घाई करावी लागेल, कारण की काळोख होतोय, मग नंतर फुटेज कसे दिसतील ते सांगता येत नाही. तर चला फटाफट आपण निघूया इकडनं. हा बोल. तर तुमची लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. तर तुम्ही आपल्या मुलांनाच पण इथे घेऊन येऊ शकता. आणि जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही इकडे खाऊ पण शकता, कारण की इकडे खूप सारे स्टॉल आहेत आणि हे सगळे लोकल स्टॉल असतात. खूप व्हरायटीचं फूड इथे अवेलेबल आहे, तर तुम्ही ते घेऊ शकता. तर चला आता डायरेक्ट आपण बीचवरती जाऊया. इकडनं जाऊया की गाडी घेऊन जाऊया? तर चला आता आम्ही खाली जातोय बीचवरती, कारण की आम्हाला घाई करावं लागते. आता खूप काळोख होतोय, कसे फुटेज येतील आणि काय आहे ते मला पण नाही आयडिया. तर चला पटपट आपण खाली जाऊया. आणि ही जी झिपलाईन आहे वरती, त्याच्या बाजूनेच हा बीचकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आणि तुमच्याकडे जर काही व्हेकल असेल, जेव्हा बाईक किंवा कार, तर तुम्ही फिरून पण म्हणजे असा 5 मिनिटाचाच रस्ता आहे, तुम्ही त्या साईडला येऊ शकता बीचच्या. आणि तिकडे पण तुम्ही गाडी पार्क करून बीचवरती येऊ शकता. पण आता आम्हाला तेवढा टाईम नाही, म्हणजे जोशात आम्ही खाली हा. जोशात वर येऊ शकत नाही. हां, जेवढा आपण पळतोय खाली जाण्यासाठी, येताना तेवढा जोश नाही राहणार का. तर तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून आम्ही थोडा प्रयत्न करतोय. तर चला आपण आता जाऊया डायरेक्ट खाली. तर आता आम्ही पोचलोय खाली बीचवरती. सनसेट तर झालायच आणि थोडा आता काळोख पण पडायला चालू झालाय. आणि आम्ही आता पोचलोय. हे बघा, जसा मुंबरीचा बीच जसा होता तसाच हा पण आमचा एक देवगडचा बीच आहे. तर चला, हे बघा, आणि सूर्य गेलाय आणि आता तुम्ही चंद्र बघू शकताय. सूर्य तर मावळलाय आणि आता चंद्र पण दिसायला लागलाय. आणि आम्ही आता पोचलोय देवगड बीचला. तर इथून आम्ही एक फोटो तर हा बघा, असा हा देवगड बीचचा नजारा आहे. आणि खूप पर्यटक आलेत आज. आणि ही वरून जाते झिपलाईन. त्या झिपलाईनचा स्टार्टिंग पॉईंट तो आहे आणि एंडिंग पॉईंट खूप लांब आहे. कोणी प्रवास केला आता नक्की दाखवू. हां, नाही आता झिपलाईन तर बंद झाली, आम्हाला खूप उशीर झाला यायला. आणि नेक्स्ट टाईमला जर आम्ही कधी आलो तर नक्की त्या झिपलाईनचा आनंद घेऊ. तर तुम्ही पण कधी आलात तर नक्की ट्राय करा, कारण की ही महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरतील सर्वात उंचीची आणि लांबीची झिपलाईन आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ही आपल्या फक्त देवगडमध्येच आहे. तर हॅशटॅग देवगडकर, तुम्ही हे जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा, कारण की सगळ्यांना कळलं पाहिजे की आपल्या देवगडमध्ये काय आहे. खूप मस्त असा सुंदर बीच आहे. आणि तुम्ही पब्लिक पण बघू शकता किती पब्लिक आलं आहे आज. आणि आज कसं सॅटर्डे आहे आणि ईद पण आहे, त्याच्यामुळे पब्लिक खूप आहे इकडे. या साईडला पण आहे, वरती पण तर गार्डनमध्ये तर फुलंच आहेत आणि बीचवरती पण खूप पब्लिक आलं आहे.
तर आत्ता दिसत नसेल तुम्हाला, पण आम्ही अजून देवगडच्या बीचवरतीच आहोत. आणि हा बघा, हा स्वप्नील आणि हा मी दिसतोय का? तर ठीक आहे, कारण की आम्हाला आता उद्या मुंबईसाठी निघायचं आहे आणि एका दिवसात आम्ही खूप फिरलो आहे. घरची कामं असल्यामुळे काही वेळ भेटला नाही तेवढा, आणि आम्ही घरी गुढीपाडवा, त्याच्यानंतर थोडं वाडीतलं असं करून आम्हाला थोडा टाईम भेटला नाही. आणि आज आम्हाला टाईम भेटला, आम्ही खूप फिरलो आहे. हा ना स्वप्नील, मस्त. त्याला जेवढं देवगडमध्ये दाखवायचं होतं तेवढं दाखवलं आहे, थोडं राहिलं आहे, तर ते आम्ही नेक्स्ट टाईमला पूर्ण करू, कारण की स्वप्नील परत येईलच माझ्या गावी. हां हां, तर ठीक आहे, चला. तर आता आम्ही इकडून निघतो आहे घरी जाण्यासाठी. आता इकडून आम्हाला घरी जाण्यासाठी 1 तास तरी लागणारच आहे. तर चला, आता आपण इकडनं निघूया. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर या व्हिडिओची एंड मी इकडेच करतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.